अशा काही सवयी आहेत ज्या तुम्ही रेग्युलर बेसिसवर केलात तर तुम्ही खरंच श्रीमंत होऊ शकाल आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे तुम्ही पैसे सेव्ह करू शकाल। जर अशा कुठल्या सवयी आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। फायनान्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, ब्युटी, फॅशन एक्सेट्रा। जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की ते खालचं सबस्क्राईब बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीने आहात तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही अट्रॅक्ट करत असता हे तर तुम्हाला माहितीच असेल। लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती असेल। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना कुठले विचार घेऊन झोपताय किंवा कुठल्या विचाराने तुम्ही उठताय हे खूप खूप महत्वाचं आहे। जर तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सकारात्मक ठेवायची असेल, पॉझिटिव्ह ठेवायची असेल तर। जर का तुम्ही सकाळी उठल्यावर हेच विचार करत असताल की आपले पैसे किती कमी आहेत, आपल्याकडे किती खर्च आहेत, आपलं सततच असं होतंय, सततच तसं होतंय, अशा एक नकारात्मक बिहेवियरने किंवा तक्रारच्या बिहेवियरने जात असाल तर तुम्ही तशाच फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करणार आहात। पण तेच जर का तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्यक्त करत असाल, ग्रेटफुल असाल की नाही माझ्याकडे खूप पैसे आहेत किंवा अशा काही गोष्टी अफर्मेशन्स थ्रू म्हणत असाल, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी खूप पैसे साठवते, मी खूप पैसे इन्व्हेस्ट करते, मी लोकांना पैसे खूप देते, मी आजूबाजूच्या लोकांना पैसे देऊ शकतात एवढे माझ्याकडे पैसे आहेत, दर महिन्याच्या शेवटपर्यंत माझ्याकडे पैसे उरतात, असे काही वेगवेगळे अफर्मेशन्स तुम्ही जर का म्हणत असाल तर तुम्हाला तशाच फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करणार आहेत आणि तसेच पैसे तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहेत। काही काही लोकांचा किंवा काही काही माझ्या मित्रांचा असा एक फंडा आहे की महिन्याच्या शेवटपर्यंत जाऊन महिन्याच्या शेवटी कुठेतरी इन्व्हेस्ट करायला जातात। ते जेवढा खर्च होतोय तेवढा खर्च होऊन दे, लास्टला जेवढे 10%, 5% पैसे राहिले असतील तर मग ते सेव्हिंग्सला देतात। आता असं करून काय होतंय की तुम्ही दर महिन्याला काहीतरी वेगवेगळी अमाऊंट सेव्ह करता, म्हणजे कधी कधी 5% करता, कधी कधी 2% करता, ह्याच्याने काहीच पैसे सेव्ह होणार नाहीयेत हे लक्षात घ्यायला पाहिजे। तसंच तुम्ही जर का असं केलं तर ऑटोमॅटिक सेटअप केला, ऑटोमॅटिक ट्रान्सफरचा सेटअप केला तर जर का कुठलेही लोन्स असतील किंवा कुठलेही सेव्हिंग्स असतील, कुठले इन्व्हेस्टमेंट्स असतील, स्टॉक्समध्ये असेल, म्युच्युअल फंड्समध्ये असतील, SIP ला असतील, महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा महिन्याच्या पहिल्या 5 तारखेपर्यंत तुम्ही ते पैसे डायरेक्टली ट्रान्सफर करून दिलेत तर एकदाच करायला लागणार, ही मोठी सवय पण नाहीये। एकदाच तुम्ही तुमचे सगळे वेगवेगळे ट्रान्सफर्स लाईनअप करू शकता, सेटअप करू शकता ऑटोमॅटिक आणि त्याचबरोबर तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला महिन्याच्या सगळे तुमचे पैसे एलिमिनेट होऊन जातील। जे तुम्हाला सॅलरी आलेली आहे, लेट्स अज्युम तुम्हाला सॅलरी आली आहे 50,000ची, त्याचबरोबर तुमचे जे काही 20-30 हजाराचं लोन आणि हे सगळं मिळून इन्व्हेस्टमेंट्स मिळून पैसे जे जाणार असतील ते जातील आणि त्याचमुळे तुमचे जे 20,000 रुपये राहिलेले असतील तुमच्या बँकमध्ये ते तुम्ही निश्चितपणे तुमच्या बाकीच्या गोष्टींना सॉर्ट आउट करू शकता की तुमचे ग्रोसरीज आणलेत, किराणाचं सामान आणलंय, वेगवेगळ्या गोष्टी घरी आणल्यात, तुम्हाला जर काही शॉपिंग, एंटरटेनमेंटसाठी ठेवायचे असतील तर ते ठेवू शकता। ह्याचमुळे असं होईल की महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला थांबायला नाही लागणार सेव्हिंग करायला आणि सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्स ही पहिली प्रायोरिटी राहील। श्रीमंत बनण्यासाठी किंवा श्रीमंत जी माणसं असतात त्याच्यात सगळ्यात कॉमन म्हणजे त्यांना वेळेची खूप किंमत असते, त्यांना वेळेची खूप व्हॅल्यू असते। कुठलेही सुपर वुमन किंवा सुपरमॅन असं बनत नाही की सगळीच कामं आपण स्वतः करतोय। डेलिगेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे। दुसऱ्यांना काम देणं, दुसऱ्यांना काम सोपवणं, दुसऱ्यांची मदत घेणं हे खूप गरजेचं आहे आजकालच्या काळात। आता तो जमाना गेला आहे की सगळी कामं मी करते म्हणजे मी भारी, असं नसतं। आपण जेवढे डेलिगेट करतोय कामं ते जास्तीत जास्त चांगलं असेल, ज्याच्याने आपली व्हॅल्यू किंवा आपल्या टाइमची व्हॅल्यू, आपल्या वेळेची व्हॅल्यू जास्ती राहते। आपल्या दिनक्रमामध्ये जर का तुम्ही 9 तास तुमच्या कामात घालवत असाल तर ते 9 तास तुम्ही कसे फ्रुटफुल घालवताय हे जास्ती बघितलं जातं। फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणी म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन लगेच सगळ्या भाज्या कलेक्ट करणं, ह्याच्यापेक्षा तुम्ही आत घरी बसून 2 तासाची जी फेरी आहे ती वाचवून ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता। बरोबर आहे, 10-20 रुपये जास्ती लागतील आपल्याला ऑनलाईन खर्च करायला, पण त्याचबरोबर तुमच्या वेळेची जी किंमत आहे त्यामध्ये तुम्ही वेगळी एक हॉबी शिकू शकता, वेगळी एक कला शिकू शकता किंवा छान ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकता। त्याचबरोबर जी लोक बाहेर 9 to 5 जॉब करतात त्यांनी पण स्वतः सगळी कामं एकत्र अंगावर घेऊन उपयोग नाहीये, तेच तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला डेलिगेट करू शकता कामं, काही असिस्टंट्स असतील त्यांना डेलिगेट करू शकता। आपल्या घरच्यांची, आपल्या ऑफिस कलिगची हेल्प घ्यायला, मदत घ्यायला काहीच वाईट नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे। कधी कधी आपल्याला जर का जॉब लागला असतो, नवीनच जॉब लागलाय, नुकताच जॉब लागलाय, अशा वेळेस काय होतं की आपण वेगवेगळे सबस्क्रिप्शन्स घेतो, कुठले कुठले न्यूज लेटर्सला साइन अप करतो, काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपण साइन अप केलेल्या असतात आणि आपल्याला आठवतच नाही की आपण काय काय केलेलं असतं किंवा कुठला तरी वेगळाच रॅन्डम खर्च जो झालेला असतो तो पण लक्षात येत नाही आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला असं वाटतं की अरे एवढेच पैसे राहिले का, ठीक आहे चलो, तो दुसरा महिना चालू होतो, तिसरा महिना चालू होतो, तुम्ही कधीच त्या गोष्टी ऑडिट करत नाही। तशा ही गोष्ट केलेली का मी किंवा ही गोष्ट उगाचच खर्च आहे का, असं कुठल्याच गोष्टीत तुम्ही बघत नाही। इथेच तुमचं चुकतं असं वाटत नाही का? आपण जर
जर का महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत असू, पैसे देत असू, ते आपले पैसे कुठे खर्च होत आहेत हे नक्कीच बघितलं गेलं पाहिजे. कुठले OTT प्लॅटफॉर्म्स आहेत जेणेकरून आपण तिकडे जास्ती खर्च करतोय का हे बघितलं गेलं पाहिजे. सगळंच आहे का आपल्याकडे, नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार सगळंच घेतलेलं आहे का हे पण बघितलं गेलं पाहिजे. त्यातलं कुठलं मायनस करता येईल का, किंवा कुठले न्यूज लेटर्स आहेत का ज्याच्यामध्ये थोडे थोडे का होईना पैसे जात राहतात पण आपल्याला काहीच गरज नाहीये त्याची. अशा काही गोष्टी असतात त्याची तुम्ही ऑडिट केली पाहिजे. महिन्याच्या दरवेळेस एक रविवार 2 तास द्यायला पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही छान ऑडिट करू शकता. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा कुठे जास्ती खर्च होतोय आणि असे काही गोष्टी आहेत का ज्याच्यात उगाच खर्च होतोय आणि वर्षाला क्युम्युलेटिव्ह होऊन तो जास्ती खर्च वाटेल. कधी कधी असं होतं बघा की आपण मॉलमध्ये गेलोय आणि आपल्याला खूप गोष्टी घ्यायच्या आहेत, तर मॉलमध्ये जाता जाताच त्यांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीजमुळे आपण त्यामध्ये फसतो आणि वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला लागतो. एकानंतर एक गोष्ट इतकी छान दिसत राहते की आपल्याला सगळ्या गोष्टी घ्याव्याशा वाटतात आणि बिल करताना असं लक्षात येतं की अरे 2000 रुपयाचं बिल झालं किंवा अरे 5000चं बिल झालं आणि कळलंच नाही आपण तर एकच गोष्ट घ्यायला आलेलो. मागच्या वर्षीपासूनच मी ही ट्रिक करायला लागलीय. ती म्हणजे जर का ग्रॉसरी शॉपिंगचा दिवस असेल किंवा कुठलीही वेगळी शॉपिंग, मला कपडे घ्यायचे किंवा काही वेगळं घ्यायचं असेल, त्या शॉपिंगचा दिवस असेल तर मी नोटपॅड मध्ये एक लिस्ट तयार करते. त्या लिस्टमध्ये मी सगळ्या सेक्शन्स वाईज लिहून ठेवते की मला सपोज बटाटे, कांदे असं काही ग्रॉसरी शॉपिंग्स घ्यायचे आहेत तर तिकडे लिहायचं, किंवा कपड्यांमध्ये काही घ्यायची आहे, पॅन्ट्स काही घ्यायचे आहेत तर ती लिस्ट घ्यायची. या सगळ्या आयटम्सची एक लिस्ट तयार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती लिस्ट बघता आपल्याला जे काही घ्यायचंय तिथे फक्त टिक मार्क करता येतं आणि ती लिस्ट झाली की आपल्याला परत घरी येता येतं आणि आपल्या डोक्यात उगाच केऑस होत नाही की काय गोष्ट घ्यायची होती, कुठली गोष्ट घ्यायची होती, किंवा एकच गोष्ट घ्यायची होती त्याच्याऐवजी मी 10 गोष्टी घरी आणल्यात. ह्यामुळे A, पैशांचा खर्च खूप कमी होतो. B, तुम्ही जर का घरी एकच गोष्ट ठेवत असाल तर ती एक गोष्ट तशीच राहते, त्याच्याऐवजी अजून 10 गोष्टींचा ऍडअप होऊन खूप पसारा होत नाही. त्याचबरोबर मला हल्ली एक कळलेली गोष्ट अशी आहे की कुठेही ग्रॉसरी शॉपिंगला गेलं किंवा कुठेही गेलं तर आजूबाजू एक खाण्याचे स्टॉल्स खूप असतात, काही ना काहीतरी वेगवेगळं जंक फूड खायला खूप असतं. त्यामुळे काय होतं, आपण जर का ग्रॉसरी शॉपिंग करत असू तर आजूबाजूला पाणीपुरी आहे, वडापाव आहे, असं करून वेगवेगळ्या गोष्टी खात राहतो आणि घरी येतो. त्यामुळे काय होतं की खूप अनहेल्दी आपण खायला लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे पण खर्च होतात. यामुळे मग आम्ही एक ट्रिक केलेली अशी आहे, ती म्हणजे घरून जेवूनच पहिलं ग्रॉसरीजला जायचं. ग्रॉसरीजला कधीच एम्प्टी स्टमक म्हणजेच घरून कधीही उपाशी पोटी जायचं नाही हे लक्षात ठेवलेलं आहे आम्ही. आता हल्ली मी काय करते की घरातली कामं करताना किंवा खाली चालायला जाताना किंवा काही स्क्रिप्ट्स वगैरे लिहायच्या आधी मी ऑडिओ बुक्स ऐकायला लागलीय किंवा मी पॉडकास्ट ऐकते. पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स ऐकताना मी असे सब्जेक्ट्स ठेवलेले आहेत की हेल्दी लाईफस्टाईलचे ऐकलेत किंवा फायनान्स रिलेटेड ऐकलेत किंवा छान फेमस लोकांचे इंटरव्ह्यूज ऐकते. आता मी जी वेगवेगळी कामं करत असते त्यामध्ये मी हे ऐकलं की माझं आपोआप काही ना काहीतरी शिक्षण होतंय, आपोआप काही ना काहीतरी मला चालू राहतंय माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये की ओके रिटायरमेंट प्लॅन्स असे केले पाहिजेत, ओके मी दरवर्षी इतकं सेव्ह केलं की असं होईल, किंवा असं अच्छा असं मार्केट चालू आहे का, हे मला वेगवेगळ्या परीने कळत असतं. त्याचमुळे माझं जे नॉलेज आहे ते पण वाढत असतं आणि माझा कुठलाही वेळ जो आहे तो वेस्ट जात नसतो. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की फायनान्शियल काही शिकताना किंवा फायनान्स रिलेटेड काही शिकताना सतत कुठला तरी फायनान्शियल ऍडवायझर हवाय अशी काही गरज नाहीये. हल्ली युट्यूबवर किंवा गुगलवर खूप गोष्टी अवेलेबल आहेत, पॉडकास्ट थ्रू खूप गोष्टी अवेलेबल आहेत ज्याने तुम्ही खूप शिकत असता. त्याच्यामध्ये रचना रानडेचं पॉडकास्ट असो किंवा त्याचे युट्यूब व्हिडिओज असो किंवा अंकुरचे युट्यूब व्हिडिओज असो, हे खूप भारी व्हिडिओज आहेत आणि ते मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. मला सगळ्यात जास्ती जी गोष्ट इंटरनेटची फॅसिनेट करते ती म्हणजे तुम्ही जगभरातल्या म्हणजे एशियन असो, अमेरिकन असो, ब्रिटिश असो, कुठल्याही प्रोफेसर्सची जी माहिती आहे, कुठल्याही प्रोफेसर्सचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही घर बसल्या बघू शकता अगदी नॉमिनल पैसे देऊन. जर मला डिजिटल मार्केटिंगचं काही शिकायचं असेल, ठीक आहे, मी युडेमीवर बघितलं डिजिटल मार्केटिंगचे कुठले कोर्सेस आहेत, तर मी अमेरिकेतले किंवा ब्रिटिशचे जे कुठले नावाजलेले प्रोफेसर्स आहेत त्यांचे लेक्चर्स घेऊन ऐकू शकते. असं नाही राहिलं येतं की आपण अमेरिकेतच जायला पाहिजे काही शिकायला. आपण घर बसल्या पण त्या प्रोफेसर्सची माहिती, त्या प्रोफेसरचे लेक्चर्स आहेत ते ऐकू शकतो. आपल्याला स्वतःला अपग्रेड करूनच आपण काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या स्किल्स जे आहेत ते शिकत राहायला पाहिजे. आपल्याला काही शिकायचं असेल, आपल्या डोक्यात असं काही विचार आला असेल तर लगेचच आपण युडेमीवर किंवा कोर्सेरावर अशा काही कोर्सेस करू शकतो. आपलं जे ज्ञान आहे ते अजून वाढेल आणि आपल्याला स्किल्स येतील छान आणि आपण त्याने अजून कुठलाही साईड बिझनेस क्रिएट करू शकतो किंवा छान एक साईड हसल क्रिएट करू शकतो. हल्ली मल्टिपल इन्कम सोर्सेस हे खूप महत्वाचे झालेले आहेत. एकाच जॉबमधून जे पैसे येतात ते इनफ नसतात. अशा वेळेस आपल्याला साईड हसल किंवा साईड बिझनेस काढून काही ना काहीतरी पैसे सेव्ह अप करता येतात. मला शॉपिंग करायला खूप आवडते. खूप कमी लोक असतील ज्यांना शॉपिंग करायला आवडत नसेल किंवा कपडे वेगवेगळे घ्यायला आवडत नसतील.
पण त्याचबरोबर आता मी खूप इंटेन्शनली शॉपिंग करायला लागलीय. म्हणजे काय, जर का मला ऑनलाईनवर H&M किंवा Amazonवर असे कुठले वेगळे टॉप्स किंवा ड्रेसेस मिळाले आणि मला तो खूप आवडलाय ड्रेस, खूप आवडलेला आहे टॉप, तर तो मी आधी कार्टमध्ये ठेवून देते. तो मला जो आवडलेला टॉप आहे तो 3 ते 4 पॅन्ट्सवर किंवा स्कर्ट्सवर जात असेल, सूट होत असेल आणि त्याचबरोबर मला वेगवेगळ्या इव्हेंट्सला हा टॉप घालता येणार असेल तरच मी तो टॉप घेते. ह्याने काय होतं की मी उगाच एक टॉप घेतला आणि तो फक्त एकाच इव्हेंटचा पुरता आहे असं होत नाही. आणि त्याचबरोबर मी तो टॉप वेगवेगळ्या ठिकाणी घालणार असेल, त्याचमुळे मी तेव्हा इंटेन्शनल लिव्हिंग साध्य करते. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो बघा की काय करायचंय खायला, जाऊ दे आपण काहीतरी ऑर्डर करून टाकू, तर काय करायचंय खायला, चला रेस्टॉरंटला जाऊ. आता मी काय सोल्युशन काढलेलं आहे की रविवारीच मील प्रेप करून ठेवायचा, पुढच्या आठवड्याचा सोमवार ते शुक्रवारचा मी मील प्रेप करून ठेवते. म्हणजेच काय, वेगवेगळ्या भाज्या आणल्या असतील, वेगवेगळे सॅलेड्स आणले असतील तर ते कट करून फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवून देते, टपरवेअरमध्ये ठेवून देते. त्यामुळे काय होतं की मला आयत्या वेळेस काय करायचंय खायला ह्याचा प्रश्न पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही करायचं असेल त्याचं जे कटिंग असेल ते ऑलरेडी केलेलं असतं फ्रीजमध्ये, त्यामुळे फक्त कुकिंग टाइम जेवढा आहे, स्वयंपाकाचा ऍक्च्युअल टाइम जेवढा आहे तेवढाच लागणार असतो आणि तो हार्डली 15 मिनिटं असू शकतो. ह्या अशा सवयीमुळे आमचं रेस्टॉरंटला जाणं किंवा बाहेरचं ऑर्डर करणं हे खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. त्याचमुळे माझे पैसे पण वाचलेले आहेत. ह्यामध्ये अजून एक ट्रिक म्हणजे तुम्ही रविवारी जेव्हा ग्रॉसरी शॉपिंगला जाता किंवा कुठल्या वेगवेगळ्या भाज्या आणायला जाता तेव्हाच त्याच्या आधी लिस्ट करू शकता की तुम्ही सोमवार ते शुक्रवार किंवा सोमवार ते शनिवार मध्ये तुम्ही काय रोज खाणार आहात. येस, तेव्हा तुमचा अर्धा तास एक्स्ट्रा जाईल, पण त्याचमुळे तुम्हाला तो प्रश्न पडणार नाही आहे त्यावेळेस की काय करायला पाहिजे, नवीन काही वेगळं करता येईल का, जाऊ दे बाहेरच खाऊ, असं होणार नाही. तर ह्या अशा 9 टिप्स होत्या ज्याने कुठे ना कुठेतरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पैसे सेव्ह अप करत असतो आणि इव्हेंच्युअली आपण श्रीमंत होत असतो. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की हवी तेवढी मजा करा, हवी तेवढी शॉपिंग करा, बाहेरचं थोडंफार खाऊ शकतो आपण, मूव्हीजला जाऊ शकतो, पण आपण कुठे ना कुठेतरी विचार करून हे सगळं केलं पाहिजे, इंटेन्शनल लिव्हिंग साध्य केलं पाहिजे, नाही का. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.